मेष राशी, तुमच्या राशीसाठी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 हा जानेवारी महिन्यातील शेवटचा आठवडा सर्वात भाग्यवान दिवस तुम्हाला बदल स्वीकारण्याची आणि विश्वास तुमच्या आयुष्यात नशीब आणण्याची परवानगी देण्याची प्रेरणा देतो। सोमवारी नेपच्यून मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा आठवड्याची सुरुवात होते। नेपच्यून हा स्वप्नांचा, आशांचा आणि उद्देशाचा ग्रह आहे। मेष राशी तो तुम्हाला पुढे जाण्यास आणि तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्या दिशेने कृती करण्यास प्रेरित करतो। मेष राशीतील नेपच्यून परिवर्तनाच्या एका नवीन टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो। मेष राशी, तुम्ही नेहमीच नशिबाच्या ऊर्जेचा फायदा घेऊ शकता, परंतु बहुतेकदा ते तेव्हा येते जेव्हा तुम्ही धोका पत्करता, नवीन अनुभव स्वीकारता किंवा तुमच्या श्रद्धा अनपेक्षित मार्गाने बदलू देता। जेव्हा तुम्ही त्याच दिनचर्येला चिकटून राहता तेव्हा नशिबाला तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याची जागा नसते। या आठवड्यात तुमचे जीवन बदलेल अशी आशा बाळगून बसण्याऐवजी तुमच्या ज्योतिषीय चिन्हाचा भाग्यवान दिवशी उठा आणि तुम्हाला जे हवे आहे ते तयार करण्यास सुरुवात करा। मेष राशी, या आठवड्यात तुमची क्रांती सुरू होत आहे। सोमवार 26 जानेवारी रोजी नेपच्यून तुमच्या राशीत प्रवेश करेल, जिथे तो 2039 पर्यंत राहील। हे तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल दर्शवते। तुम्ही स्वतःला कसे पाहता आणि जीवनाकडे कसे पाहता, ही ऊर्जा तुम्हाला विकसित होण्यास, वाढण्यास आणि बरे होण्यास मदत करते, जेणेकरून तुम्ही फक्त जगू शकणाऱ्या जीवनाचे स्वप्न पाहत नाही तर प्रत्यक्षात ते साध्य करण्यासाठी पावले उचलत आहात। या काळात तुमच्या अंतर्मनाच्या एका बदलासाठी मोकळे राहा आणि कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी थांबा। तुम्ही ज्या मार्गावर आहात तो तुमच्या आत्म्याशी सुसंगत आहे याची खात्री करा। मेष राशी, तुमच्या आयुष्यातील हा एक मोठा युग बदल आहे। या आठवड्यात त्यांच्या ग्रहांच्या संबंधांमध्ये बदल होत असल्याने जीवनात तुमच्या महत्त्वाच्या प्राधान्यक्रमांमध्ये काय महत्त्वाचे असावे आणि जे तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगले काम करत नाही असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो। या आठवड्यात मेष राशीच्या जीवनात अनेक घडामोडी घडतील। तुम्हाला हा आठवडा उत्साहाने भरलेला जाईल। तुमच्यातील धाडस, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण ठळकपणे दिसून येतील। तुम्हाला कधीकधी संयमाची गरज भासेल, तसेच भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल। नोकरदारांना हा आठवडा विशेषतः महत्त्वाचा ठरणार आहे। तुमच्या कामगिरीवर अधिकारी खुश होतील। तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल। कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जपून संवाद साधा। तुम्हाला टीमवर्कवर लक्ष द्यावे लागेल। व्यवसायात थोडी सावधगिरी आवश्यक आहे। नवीन भागीदारी करार करताना नीट विचार करा। कागदपत्रे तपासा। मोठे निर्णय आठवड्याच्या शेवटी घ्या। मेष राशीला आर्थिक बाबतीत चांगला लाभ मिळेल। तुमचे उत्पन्न वाढेल। नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील, पण कोणताही आधार देताना विचार करा। बजेट बिघडू देऊ नका। योग्य नियोजन व बचत ठेवा। मेष राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील। तुम्हाला चांगली ऊर्जा मिळेल। तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवा। त्यासाठी रोज सकाळी शारीरिक व्यायाम करा। आपल्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा। तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी ध्यान, चालणे, संगीत ऐकणे किंवा निसर्गात फिरायला जाणे उपयुक्त ठरेल। मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात एखादी आनंदाची बातमी मिळेल। त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। घरातील लहान सहान विषय चर्चेने सोडवाल। त्यासाठी वडीलधारी मंडळींचे मार्गदर्शन अधिक लाभदायक ठरेल। तसेच सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती साधता येईल। तुमच्या स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडतील। यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना परदेशी जाण्याची संधी मिळेल। मेष राशीच्या प्रेमजीवनात रोमांस वाढेल। जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव कराल। प्रेमात अधिक गोडी वाढेल। अविवाहितांना नवी ओळख होईल, पण घाईत निर्णय घेऊ नका। वैवाहिक नात्यात जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या। वैवाहिक सुख मिळेल। मेष राशीतील लोकांनो, आता उत्साहित व्हा। गुड नेपच्यून 26 जानेवारी रोजी तुमच्या राशीत प्रवेश करेल आणि 164 वर्षात पहिल्यांदाच मेष राशीत राहील आणि तुम्हाला अधिक आध्यात्मिक स्थानापासून तुमची ओळख पुन्हा तयार करण्याची संधी देईल। याचा अर्थ असा की जर तुम्ही गूढ तत्वे लागू करण्यास मदत करणाऱ्या सरावासाठी वचनबद्ध असाल तर तुम्ही चमत्कारिक परिणामांची अपेक्षा करू शकता। तुमच्या कुंभ राशीच्या मैत्री क्षेत्रात मंगळ प्लुटो युती समुदायात संघर्ष सामान्य करते। तुम्ही बरोबर आहात म्हणून कोणालाही चुकीचे बनवू नका। फक्त संवादात एकनिष्ठ अनुभवांसाठी मोकळे राहा। त्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील पौर्णिमा तुम्हाला आठवण करून देते की धैर्यासाठी आत्मविश्वास आवश्यक नाही, आत्मविश्वासासाठी धैर्य आवश्यक आहे।
धाडसी काम करा, जोखीम घ्या आणि अधिक सकारात्मक आत्मसन्मानाने बक्षीस मिळवा. मेष राशीवर राज्य करणारा ग्रह मंगळ 27 जानेवारी रोजी कुंभ राशीत प्लुटोशी युती करतो. स्पष्टपणे सांगायचे तर मंगळ किंवा प्लुटोशी संबंधित काहीही आव्हानात्मक आहे, जरी ते दोन्ही ग्रह आहेत जे वकिली आणि उपचाराभोवती कठीण काम करण्यास प्रेरणा देतात. कुंभ राशीत हा मंगळ प्लुटो युती असल्याने तुम्हाला अडकवणाऱ्या काही विशिष्ट वर्तनांबद्दल आपल्याला आपल्या मित्रांशी आणि समुदायांशी अधिक थेट राहावे लागेल. हा हवा स्वच्छ करा. शैलीतील संवादा इतका सौम्य असू शकतो किंवा सामूहिक जीवनात तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे समर्थन करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या कोणत्याही संदर्भात संघर्ष इतका कठीण असू शकतो. मुख्य गोष्ट अशी आहे की हा दिवस काहीही घडत नसल्याचे भासवण्याचा नाही. आता त्यात बसण्याचा दिवसही नाही. तुमचे सत्य सांगा आणि तिथे तुम्हाला कोण भेटते ते पहा. एकंदरीतच मेष राशी या आठवड्यात थेट आणि तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कशासाठी उभं आहात याबद्दल स्पष्ट आहे. एकंदरीतच हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असेल.